जरांगेंचा मुंडेंना इशारा. लक्ष्मण हाके म्हणतात, तुमच्यात दम असेल तर. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी परभणीत शनिवार 4 जानेवारी रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. मृत संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांना जर धक्का लागला तर घरात घुसून मारू. तसेच मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलेलं नाही, परंतु देशमुख कुटुंबियांना त्रास झाला तर मी त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. मनोज जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगेंच्या इशाऱ्यावर लक्ष्मण हाके म्हणाले की हा काळ 200 ते 250 वर्षापूर्वीचा नाही. त्यामुळे मला वाटतं की अशी चेतावणीखोर वक्तव्य मनोज जरांगे करत असतील तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी अशा माणसांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी माझी विनंती आहे. जसं नाही केलं तर जातीय तेढ निर्माण होऊन सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊन महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण होईल अशी भीती हाके यांनी व्यक्त केली. लक्ष्मण हाके म्हणाले की मनोज जरांगे यांनी घुसायची भाषा आम्हाला सांगू नये. त्यांच्यात जर दम असेल तर कधी कुठे केव्हा यायचं हे त्यांनी सांगावं, परंतु अशा प्रकारे जातीय तेढ निर्माण करून काय मिळणार? कारण काट्या कुऱ्हाडांचा काळ महाराष्ट्रातून गेलाय. सध्याचा काळ हा कायद्याचा, संविधानाचा आणि इथल्या न्यायव्यवस्थेचा आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असं म्हणणारे मनोज जरांगे कोण? मनोज जरांगे गुंड आहेत का? जरांगे कुणी SP आहेत का? कोण आहेत जरांगे? कायदा यांच्या मालकीचा आहे का? असा प्रश्न उपस्थित करत लक्ष्मण हाके यांनी चितावणीखोर बोलणं तुम्ही तुमच्याकडे कोणाला तरी ऐकवा, कारण अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांच्या बघितलेल्या आहेत असंही म्हटलंय. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या महान्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.